ज्या देशात जय जवान जय किसानचा नारा दिला गेला, ज्या महाराष्ट्राला संतांची आणि पुरोगामी विचारांची भूमी म्हटलं जातं, त्याच भूमीवर आज एक अत्यंत विचित्र आणि क्रूर सत्य उभं राहिलं. हे सत्य म्हणजे शेतकरी आत्महत्या आणि त्याला कारणीभूत असलेला सावकारी संकटांचा विळखा. साऱ्या जगाची भूक भागवणाऱ्या या अन्नदात्याच्या गळ्यात आज कर्जाचा फास का पडतोय, पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट. शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात हिरवीगार शेतं, घामाच्या धारा गाळणारा कष्टाळू हात आणि जगाचा पोशिंदा. पण आज याच अन्नदात्याच्या डोळ्यात पाणी आणि मनात भीती आहे. विदर्भ, मराठवाडा असो की खानदेश, शेतातील पिकांपेक्षा शेतकऱ्यांचीच प्रेतं अधिक पिकू लागली आहेत. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचा शेतीचा खर्च हा त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याला पुढील हंगामासाठी किंवा घर खर्चासाठी उसने पैसे घ्यावे लागतात. पिकाला मिळणारा भाव आणि निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळं हे कर्ज आणि व्याज फेडण्याची क्षमता न राहिल्यानं शेतकरी कर्जबाजारीपणाच्या चक्रव्यूहात अडकतो. या संकटाची पाळंमुळं ब्रिटिश काळातली आहेत. ब्रिटिशांनी लागू केलेल्या जमीन महसूल पद्धतीमुळं आणि नगदी पिकांच्या सक्तीमुळं ग्रामीण भागात सावकारी पाश घट्ट झाला. पुढे 1960च्या दशकातील हरित क्रांतीनं उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण केलं खरं, परंतु रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आणि शेतीचा खर्च दुप्पट वाढला. 1991च्या आर्थिक उदारीकरणानंतर जागतिक बाजारपेठेतील किमतीच्या चढ उताराचा थेट फटका महाराष्ट्रातील कापूस, सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला. अस्मानी आणि सुलतानी संकटांचा दुहेरी मार बळीराजाला वर्षानुवर्षे सहन करावा लागतोय. महाराष्ट्रातील जवळपास 78 ते 80% शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. ती जिरायती आहे. हवामान बदलामुळे उशिरा येणारा मान्सून, अतिवृष्टी आणि ऐन काढणीच्या वेळी होणारी गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. दुसरीकडे सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. बाजारात पिकांना योग्य हमीभाव मिळत नाही. बँकांकडून पीक कर्ज मिळण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे तातडीच्या गरजेसाठी शेतकऱ्याला गावातील खाजगी सावकाराकडे जावं लागतं. या सावकारांचा व्याजाचा दर महिना 5% ते 10% इतका प्रचंड असतो, ज्याच्या विळख्यातून शेतकरी कधीच बाहेर पडू शकत नाही. सामाजिक सक्ती आणि कौटुंबिक ओझं यातून बळीराजाला बाहेर पडणं कठीणच. पिढ्यानपिढ्या जमिनीची विभागणी झाल्यानं राज्यातील 80%हून अधिक शेतकरी अल्पभूधारक आहेत. ग्रामीण भागातील बिकट आरोग्य यंत्रणेमुळे खाजगी रुग्णालयांचं बिल भरण्यासाठी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शेतकऱ्याला जमीन गहाण ठेवावी लागते. यात भर घालते ती लग्न कार्यातील हुंडा पद्धती आणि थाटमाटाची सामाजिक सक्ती, जी शेवटी त्यांच्या आत्महत्येचं कारण बनते. NCRBच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात. राज्यात दरवर्षी सरासरी 2,500 ते 3,000हून अधिक म्हणजेच रोज सरासरी 7 ते 8 शेतकरी आपलं जीवन संपवतात. कापूस उत्पादक पट्टा असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला तर शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. सततच्या दुष्काळामुळे मराठवाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजही परिस्थिती सुधारलेली नाही. कर्जमाफीच्या घोषणा झाल्या, पण तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक गरजू शेतकरी वंचित राहिले. परिणामी ते पुन्हा खाजगी सावकारांच्या दारात उभे ठाकले. शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा ही त्याची वैयक्तिक चूक नाही, तो निसर्गाचा लहरीपणा, चुकीची धोरणं आणि सामाजिक सक्तीचा बळी आहे. आज शेतकऱ्याला भीक नको, तर त्याच्या घामाचे योग्य दाम हवे आहे. जोपर्यंत आपण समाज म्हणून त्यांच्या वेदनेशी जोडले जात नाही, तोपर्यंत हा अंधार दूर होणार नाही. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला जबाबदार कोण आणि यावर सर्वात प्रभावी उपाय काय असू शकतो? विचार करा आणि नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.